नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा फ्रेझी फ्रेंड्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। आपण ह्या अगोदर मच्छीच्या बऱ्याचशा पारंपरिक रेसिपीज बघितलेल्या आहेत। सर्व व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, नक्की चेक करा। पुन्हा एकदा मी वसईतील पारंपरिक रेसिपीकडे घेऊन जात आहे। तर आज आपण बनवत आहोत करंदी शेवग्याच्या शेंगा घालून। अतिशय पौष्टिक, चमचमीत आणि तुम्हा सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। तर ही सगळी तयारी मी ह्या रेसिपीसाठी केलेली आहे। कालवण तयार करताना या भाज्यांची सगळी माहिती तुम्हाला देते, व्हिडिओ पाहत राहा। सर्वात आधी शेवग्याच्या शेंगा आपल्या बोटाच्या साईज एवढ्या कट करून घ्यायच्या आणि तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे। या शेंगाच्या वरचं हिरव्या रंगाचं साल अशा पद्धतीने काढून घ्यायचं। खूपच पातळ असते, त्यामुळे व्यवस्थित काढून घ्यायचे। या शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी उत्तम कार्य करतात। बरेचसे फायदे आहेत, ते मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं। तेल गरम झाल्याशिवाय कांदा घालायचा नाही। तर असा स्लाइसमध्ये मी 2 मीडियम साइज कांदे कट करून घेतलेले आहेत आणि थोडासा ग्रीन अनियन घेतलेला आहे, ज्याला आपण हिरव्या कांद्याची पात असं म्हणतो। आवर्जून घाला, चव चांगली येते कालवणाला। तसेच एक मिरची मी कट करून घातलेली आहे, एकदम ठेचून घालू नका। कांदा शिजवण्यासाठी ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची माहिती दिलेली आहे। तर कांदा लवकर शिजतो आणि कांदा करपू नये, जास्त आपल्याला तेलाची गरज लागू नये यासाठी अशा वाफेवरती पाणी ठेवायचा। हा पाणी उकळला की थोडा थोडा घालून तो कांदा फ्राय करून घ्यायचा। आता ह्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि ती देखील कांद्यामध्ये अर्धा मिनिट परतून घ्या। यानंतर आपण घालत आहोत करंदी व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आणि कांद्यामध्ये फक्त अशी मिक्स करून घ्या। लगेचच ह्यावरती प्लेट ठेवा। वाफेवरचं जितकं पाणी आहे ते पाणी ह्यामध्ये घाला 1 मिनिटानंतर आणि लगेचच यामध्ये एक मीडियम साईज टोमॅटो, मस्त लाल पिकलेलं टोमॅटो घ्यायचं आणि ते अशा पद्धतीने परतून घ्यायचं। टोमॅटो घातल्यानंतर ह्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्या। स्वच्छ आपण जे साल काढणार ना, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग ह्यामध्ये ॲड करायच्या। मंडळी, तुम्हाला आमचे असे पारंपरिक रेसिपी पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका। थोडीशी यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि हा आमचा घरगुती लाल तिखट मसाला, माझ्या आईच्या हाताने अगदी प्रेमाने बनवलेला हा मसाला उत्तम चव देतो कालवणाला। मी 2 छोटे चमचे ॲड केलेले आहेत। फ्रेझी फ्रेंड्स किचनचे जसे जसे सबस्क्रायबर वाढत जातील तशा माझ्या काही प्लॅनिंग्ज आहेत, त्याच्यावर आपण नक्की काम करतोय आणि त्यासाठी मला तुमच्या प्रेमाची गरज आहे। तुम्ही नेहमी सोबत राहा। आता ह्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्या आणि पुन्हा एकदा आपल्याला हे कालवण मस्त शिजवून घ्यायचं आहे। हा मच्छीचा रस्सा आपल्याला 10 मिनिटासाठी मस्त शिजवून घ्यायचा आहे आणि शेंगा 70% शिजल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आंबा, कच्चा आंबा। तुम्हाला मी सांगते, हा आंबा इतकी टेस्ट देतो ना या कालवणाला, खूप भारी खूप भारी। तर नक्की घाला थोडासा आंबा, जास्त आंबट असेल तर जास्त नका घालू, चवीपुरतं आपल्याला घालायचं आहे। आणि तुम्ही ते पाहू शकाल शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत, तुम्ही चेक करा आणि कालवणाला थोडासा थिकनेस येऊ द्या आणि मस्त आता मी तुम्हाला दाखवत आहे। असा थिकनेस आल्यानंतर आणि शेंगा चांगल्या शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि रस्सा उकळत असतानाच गरमागरम भातावरती घालायचा आणि मस्त निवांत जेवायला बसायचं। आहे की नाही भारी हे कालवण? तुम्हाला नक्की आवडेल। वसईतील आणि वसईबाहेरील आमचे सबस्क्रायबर्स, कदाचित तुमच्यासाठी ही नवीन रेसिपी आहे। तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवा। तुमच्या चेहऱ्यावरील आनंद, तुमचा हॅपीनेस हाच फ्रेझी फ्रेंझीला आशीर्वाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका। तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।